नमस्कार, माझं नाव मेघांजली कोळी. मी पण सहजीवन रेसिडेन्सीमध्येच राहते आणि जवळपास हे जे सगळं चाललंय की जवळपास 2 वर्ष झाले आमच्याकडे गॅसचं पाईपलाईन आलेली आहे, अगदी घरापर्यंत आलेली आहे. पण अगदी 50 फुटाचाच रस्ता आहे की जिथे पाईपलाईन आली नाही आणि त्याच्यामुळे कनेक्शन येत नाही आहे घरामध्ये. तर जे स्थानिक जिथे आहेत की ज्यांच्यामुळे ती अडवणूक केली जाते तर ती प्रत्यक्षात म्हणजे गुंडागिरीच केली जाते किंवा दादागिरीच केली जाते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे होत नाहीयेत. तर मागच्या वर्षी सुद्धा लेखी आंदोलन केलं गेलं होतं, पण तरीही त्याचा अजून काही पाठपुरावा केलेला नाहीये. महानगर गॅसची जबाबदारी होती की त्यांनी तिथून ती पाईपलाईन आमच्यापर्यंत पोहोचून द्यायला पाहिजे होती, पण त्यांनी सुद्धा ते काम केलेलं नाहीये. कोणाच्या दबावाखाली करतायत किंवा काय करतायत त्याचा सुद्धा सगळा पाठपुरावा चाललाय, तरी कोणीही त्याला काही रिस्पॉन्स देत नाहीये. त्यांनी परस्पर पोलिसांना म्हणजे केस करायला पाहिजे होती, चौकशी करायला पाहिजे होती, पण तीही गोष्ट झालेली नाहीये. तर म्हणून आज आम्ही सगळ्या शेवटी लेडीजनेच ठरवलंय की इथे आज आंदोलन आणि बेमुदत जे धरणं आहे ते करायचंच आणि गॅसची पाईपलाईन घेऊन जायचीच. जोपर्यंत आम्हाला पाईपलाईन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत. मी श्रद्धा निशिकांत बागवे, सहजीवन रेसिडेन्सीमधून मी आले. आमची सोसायटी कल्याण ईस्टला आहे. अगदी प्रॉपर जंक्शनवर आमची बिल्डिंग आहे. वेल सोसायटी आहे. सगळे तुम्ही बघत असाल आज एवढे सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत. ती कशासाठी इथे आली आहेत? कोणाला कामधंदे नाही म्हणून कोणी इथे आलेलं नाहीये. कशासाठी? आमच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही इथे आलोय की एक मेजर प्रॉब्लेम पण नाही, आमचा एकदम मायनर प्रॉब्लेम आहे की आमची गॅस पाईपलाईन. सगळीकडे गॅस पाईपलाईन आहेत आणि गॅस पाईपलाईनचं महत्त्व आज कोणाला सांगण्याची गरज नाहीये. तरी आज आमच्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन का येत नाहीये हा आमचा प्रश्न आहे की का आमच्यासाठी ही अडवणूक होते. गेली 2 वर्ष आमच्याकडे गॅस पाईपलाईन लावून झाले. आम्ही सोसायटीला पैसे पे करून झालोय की बाबा सगळ्या जणांनी सांगितलेलं की बाबा आम्हाला गॅसची इतकी गरज आहे. आज जो 1000 रुपयाला गॅस आम्हाला मिळतो तो जर आमच्याकडे 500 रुपयाला येणार असेल तर कोण सोडेल? पण तरी सुद्धा आमच्याकडे गॅस पाईपलाईन येत नाहीये. का? त्याचं कारण आम्हाला द्यावं.